आज सकाळी ना मोटरीकडे बघून मला असं वाटलं का ही एनर्जी मोकरच व्हायला चालली बरं का. त्याचं झालं असं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करीतो. रविवार होता त्याच्यामुळे अंकिता निवांत झोपली होती आणि पाणी सुटलं होतं. त्याच्यावरूनच मला हा प्रश्न पडला का समजा एक गाव आहे ज्या गावात 50 कुटुंब आहे आणि 1,00,000 लिटरची टाकी आहे. तर प्रत्येक कुटुंबाला पाणी किती येणार तर 2,000 लिटर. पण त्याच्यातलं ज्या का कुटुंबाला असं वाटतं की मला हे पाणी पुरत नाही, मी मोटर लावतो म्हणजे मला थोडं जादा पाणी येईल, मग 200-300 लिटर त्याला जास्त भेटतं. असं करता करता दुसऱ्या कुटुंबाला वाटतं, तिसऱ्या कुटुंबाला वाटतं आणि एक दिवस सगळ्यांनाच असं वाटतं का आता आपल्याला मोटर जोडावं लागेल तरच आपल्याला जास्त पाणी येईल. पण मग होतं असं का आता सगळ्यांच्या मोटरा जोडलेल्या आता सगळ्यांना 2,000 लिटर पाणी भेटते, जे की कोणीच मोटर नव्हती लावली ना तेव्हा पण भेटत होतं. मग आता आपली जी मोटर लावली ती एनर्जी फुकटच गेली, पण ही वाचवायची कशी? तर सगळ्यांनी जर सहकार्य केलं आणि कोणीच मोटर नाही वापरली तर आपली एनर्जी वाचन म्हणजे लाईट बिल बी वाचन आणि पाणी पण सगळ्याला सारखं येईन. पण हे समजून घेणार कोण असा प्रश्न मला पडला होता. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. मळ्यात आलतो, नानाचा डबा ठेवला, मी निघालोय घरी. तोपर्यंत तुम्ही म्हणा रामकृष्ण हरी. धन्यवाद. आणि अजून बऱ्याच जणांनी फॉलो नाही केलं बरं का आपल्याला, तेवढं फॉलो करा.